नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत म्हणजेच या डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे आपण सगळेच जण रोज अनुभवतो, पण त्याचा खरा अर्थ आपल्याला माहिती नसतो. जेव्हा आपण एखाद्या शाळेत जातो तिथे नवा चकचकीत स्मार्ट बोर्ड बघतो किंवा मुलांच्या हातात टॅबलेट बघतो, तेव्हा आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटतं की वाह, आता शिक्षण व्यवस्था एकदम हायटेक झाली आहे. बरोबर ना? हो, अगदी स्वाभाविक आहे तसं वाटणं. आपण त्या चमकणाऱ्या स्क्रीनकडे बघतो आणि आपल्याला वाटतं की बस हाच तो शिक्षणाचा भविष्यकाळ आहे. नक्कीच. पण खरं सांगायचं तर तो स्क्रीन म्हणजे फक्त हिमनगाचे एक टोक आहे. म्हणजे खरी जादू त्या उपकरणामध्ये नाहीये, तर मानवी मेंदू ती माहिती कशी घेतो, कशी समजून घेतो, या संपूर्ण प्रक्रियेत दडलेली आहे. आणि आज आपण हेच सगळं उलगडून पाहणार आहोत. आणि नेमकी हीच समज आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य गाभा आहे. आज आपण शैक्षणिक तंत्रज्ञान किंवा ज्याला आपण एज्युकेशनल टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. यासाठी आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या म्हणजेच YCMOUच्या BEd प्रशिक्षणातील एका अत्यंत अभ्यासपूर्ण संदर्भ साहित्याचा आधार घेणार आहोत. होय, आणि आजचा आपला मुख्य उद्देश किंवा मिशन हेच आहे की शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय हे समजून घेणं. म्हणजे हे केवळ वर्गात कॉम्प्युटर आणून ठेवणं आहे की त्यामागे काही मोठं विज्ञान आहे? अगदी बरोबर. कारण कसं आहे, तंत्रज्ञान या शब्दाची आपली दैनंदिन व्याख्या खूपच संकुचित असते. म्हणजे वायर, मायक्रोचिप्स किंवा प्लग इन करता येणाऱ्या वस्तूज म्हणजेच तंत्रज्ञान असा आपला समज असतो. पण शिक्षणाच्या संदर्भात या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. तिथे आपण फक्त भौतिक वस्तूंपेक्षा मानवी विचार प्रक्रियेला आणि मानसशास्त्राला जास्त महत्त्व देतो. अच्छा, म्हणजे आपण जे नेहमी विचार करतो की वर्गात प्रोजेक्टर लावला म्हणजे शाळा प्रगत झाली, ती व्याख्या खूपच छोटी आहे. तर हो, खूपच छोटी. यातली सर्वात रंजक किंवा वेधक गोष्ट मी सांगेन ती हीच आहे की तंत्रज्ञान हे केवळ एक साधन नाहीये, ती एक विचार प्रक्रिया आहे. शिक्षणातल्या समस्या सोडवण्यासाठी वापरला जाणारा तो एक दृष्टिकोन आहे. बरं, मग ह्या प्रवासाची सुरुवात कुठून होते? म्हणजे पूर्वी तर हे कॉम्प्युटर नव्हतेच ना? नक्कीच नव्हते. त्यामुळे याचा ऐतिहासिक दृष्टिकोन समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात विचार केला तर फळा आणि खडू हेच तंत्रज्ञान मानलं जायचं. अरे बापरे, म्हणजे फळा आणि खडू हे सुद्धा तंत्रज्ञान? हो, तर कारण त्या काळात ती एक प्रगत साधनं होती. त्यानंतरच्या दशकांमध्ये आकाशवाणीचा वापर सुरू झाला, मग दूरदर्शन आलं, टेप रेकॉर्डर आले आणि आता आपण संगणक आणि इंटरनेटच्या काळात आहोत. पण शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे फक्त या उपकरणांची गोळाबेरीज नाहीये. मग नेमकं काय आहे? यार, मानवी अध्ययन म्हणजेच माणसाच्या शिकण्याची प्रक्रिया ती अधिक प्रभावी, सोपी आणि परिणामकारक करण्यासाठी विज्ञानाच्या विविध शाखांचा केलेला पद्धतीशीर वापर म्हणजे शैक्षणिक तंत्रज्ञान. म्हणजे जर हे एका साध्या उदाहरणातून सांगायचं झालं, आपण स्वयंपाकाचं उदाहरण घेऊया. समजा एखाद्याला खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण बनवायचं आहे. त्यासाठी त्याने बाजारातून अत्यंत महागडा आणि प्रगत असा मायक्रोवेव्ह आणून ठेवला. पण फक्त तो ओव्हन तिथे असल्यामुळे जेवण उत्तम होईलच याची काही गॅरंटी नसते. बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे त्या उत्तम जेवणामागे पोषणशास्त्राचा अभ्यास असावा लागतो, पदार्थ बनवण्याची अचूक कृती माहिती असावी लागते, तापमानाचं नियंत्रण आणि तो पदार्थ वाढण्याची योग्य पद्धत या सगळ्यांचा संगम असावा लागतो. तो ओव्हन हे फक्त एक साधन आहे. क्या बात आहे. हे उदाहरण या विषयाला अगदी अचूकपणे लागू होते. ओव्हन हे साधन आहे आणि त्याचा वापर कसा करायचा याचं ज्ञान म्हणजेच खरं तंत्रज्ञान. म्हणूनच आपल्या संदर्भ साहित्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे. ती म्हणजे शैक्षणिक तंत्रज्ञान हे मानवी संसाधने आणि भौतिक साधने यांच्यातल्या परस्पर संबंधांचे नियोजन करते. अच्छा, मानवी संसाधने आणि भौतिक साधने म्हणजे नेमकं काय? मानवी संसाधने म्हणजे मुख्यत्वे शिक्षक, विद्यार्थी आणि या प्रक्रियेतले इतर लोक. आणि भौतिक साधने म्हणजे आपण मगाशी उल्लेख केलेली ती सगळी उपकरणे. जर या दोघांमध्ये योग्य समन्वय नसेल ना, तर ते हजारो रुपयांचं उपकरण वर्गात फक्त एक शोभेची वस्तू बनून राहतं. बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या आकलनात बदल घडवून आणणं हा तर मुख्य हेतू असतो. आणि याच संदर्भात त्या साहित्यामध्ये 2 अत्यंत मनोरंजक शब्द वापरले आहेत: कठीण साहित्य आणि मृदू साहित्य. हो, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर.
एक्झॅक्टली. ही शब्द ऐकली की लगेच आपल्या डोळ्यासमोर तो कम्प्युटरचा मॉनिटर आणि आतले प्रोग्रॅम्स येतात. पण मला वाटतं शिक्षणाच्या प्रक्रियेत या दोन शब्दांचा अर्थ खूपच सखोल असावा. हो, तो व्यापक असण्यासोबतच खूप मूलभूत सुद्धा आहे. जेव्हा आपण शिक्षणातील कठीण साहित्य किंवा हार्डवेअर म्हणतो, तेव्हा त्याचा थेट संबंध भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीशी येतो. म्हणजे टीव्ही, टेप रेकॉर्डर, ओव्हरहेड प्रोजेक्टर किंवा संगणक, ज्या वस्तू आपण हाताळू शकतो, ज्यांना भौतिक अस्तित्व आहे, ते सगळं कठीण साहित्य. बरं. याचा उगम हा यंत्रांच्या विकासातून झालाय. पण दुसरीकडे जे मृदू साहित्य किंवा सॉफ्टवेअर आहे ना, ती कथा पूर्णपणे वेगळी आहे. आणि मग इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो असं मला वाटतं. कारण शिक्षणातलं मृदू साहित्य म्हणजे फक्त स्क्रीनवरचे कोडिंग केलेले ॲप्स नसतात, बरोबर? नक्कीच नाही. शिक्षणातील मृदू साहित्याचा उगम चक्क मानसशास्त्रातून आणि मानवी वर्तनाच्या अभ्यासातून झालाय. अरे वा, म्हणजे मानसशास्त्र हे सॉफ्टवेअर आहे. हो, म्हणजे वर्गात अध्ययनाची रणनीती कशी असावी, पूर्ण वर्षाचे अभ्यासक्रमाची रचना कशी करावी, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करावं, किंवा त्यांना दिलं जाणारं मुद्रित साहित्य कसं असावं, हे सगळं प्रत्यक्ष मृदू साहित्य आहे. म्हणजे हे साहित्य तयार करण्यासाठी मानवी बुद्धी आणि मानसशास्त्रीय नियमांचा वापर केला जातो. अगदी. कठीण साहित्य हे फक्त एक वाहक आहे, एक माध्यम. पण त्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या मेंदूपर्यंत काय पोचवायचे आणि कोणत्या क्रमाने पोचवायचे, हे पूर्णपणे मृदू साहित्य ठरवते. बरं, यावर मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करत होतो. समजा एखाद्या शिक्षकाने ठरवलं की आज वर्गात कोणतंच डिजिटल उपकरण वापरायचं नाही, अगदी साधा प्रोजेक्टरही नाही. आणि त्याऐवजी त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचे गट बनवले. त्यांच्यात एका विषयावर गटचर्चा किंवा वादविवाद घडवून आणला. या चर्चेमागे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढवण्याचा एक स्पष्ट उद्देश आहे. तर कोणतंही उपकरण नसतानाही ती कृती शैक्षणिक तंत्रज्ञानच मानली जाईल का? 100% ती शैक्षणिक तंत्रज्ञानच मानली जाईल. आणि यातूनच आपल्याला एका नवीन संकल्पनेची ओळख होते, प्रणाली उपागम, किंवा ज्याला इंग्रजीत सिस्टम्स अप्रोच म्हणतात. हा सिस्टम्स अप्रोच नेमका काय आहे? कारण शब्द खूप तांत्रिक वाटतोय. थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? हो, नक्कीच. आपण शिक्षण व्यवस्थेचा विचार एका मोठ्या इकोसिस्टमसारखा करूया. कोणत्याही प्रणालीमध्ये किंवा सिस्टममध्ये 3 मुख्य भाग असतात. बघा, इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. अच्छा, इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. हो. आता शिक्षणाच्या बाबतीत इनपुट म्हणजे विद्यार्थी, त्यांचं पूर्वज्ञान आणि अभ्यासक्रम. प्रोसेस म्हणजे शिक्षकाची शिकवण्याची पद्धत. आणि आउटपुट म्हणजे विद्यार्थ्याला झालेलं आकलन. आता समजा आपण ठरवलं की विद्यार्थ्यांची केवळ पाठांतर क्षमता न तपासता त्यांची प्रत्यक्ष विचार करण्याची क्षमता तपासायची आहे. याचा अर्थ आपण आउटपुट बदललं, बरोबर? बरोबर. मग आता हे नवीन आउटपुट मिळवण्यासाठी आपल्याला प्रोसेस म्हणजेच शिकवण्याची पद्धत बदलावी लागेल. तिथे फक्त भाषण देऊन चालणार नाही, तिथे गटचर्चा, प्रकल्प किंवा समस्या सोडवण्याचे कौशल्य वापरावी लागतील. आणि त्यासाठी इनपुट म्हणजे पुस्तकही बदलावी लागतील. अरे वा, म्हणजे जेव्हा एखादा शिक्षक उपकरणांशिवायही या संपूर्ण परिसंस्थेचा विचार करून वर्गात उपक्रम घेतो, तेव्हा तो या प्रणाली उपगमाचा वापर करत असतो. तर अगदी बरोबर. समस्या सोडवण्यासाठी योजलेला हा एक अत्यंत वैज्ञानिक मार्ग आहे. म्हणजे उपकरणं नसतानाही तंत्रज्ञान अस्तित्वात असू शकतं, हे खरंच खूप गैरसमज दूर करणार आहे. आपण नेहमी तंत्रज्ञानाला एका वस्तूच्या चौकटीत अडकवतो, पण ही तर एक सतत चालणारी विचार प्रक्रिया निघाली. हो, आणि ही विचार प्रक्रिया एका रात्रीत तयार झालेली नाहीये. यामागे अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे. आपण त्याला बहुज्ञानशाखीय संगम म्हणू शकतो. म्हणजे एका बाजूने यंत्रांची प्रगती होत होती आणि दुसऱ्या बाजूने काहीतरी वेगळंच घडत होतं. हो, जर आपण व्यापक संदर्भात पाहिलं ना, तर शैक्षणिक तंत्रज्ञान हे 2 पूर्णपणे वेगळ्या नद्यांच्या संगमातून तयार झालंय. एका बाजूला भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगाने विकसित होत होतं, म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंजिनिअरिंग. ज्यातून छपाई यंत्रे, लेन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आले. बरोबर. ज्यामुळे माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे वेगाने वाहून नेणे शक्य झाले. आणि दुसऱ्या बाजूला वर्तनाचे विज्ञान किंवा बिहेवियरल सायन्स स्वतःची ओळख निर्माण करत होते. तिथे मानसशास्त्राचा अभ्यास सुरू होता. मला वाटतं इथे B.F. स्किनर यांचं नाव खूप महत्वाचं आहे, नाही का? होय, B.F. स्किनर. ते आणि त्यांच्यासारखे मानसशास्त्रज्ञ माणूस नक्की कसा शिकतो
यावर अत्यंत पायाभूत संशोधन करत होते. मानवाच्या शिकण्याचे सिद्धांत मांडत होते. पण हे मानसशास्त्राचे नियम प्रत्यक्ष तंत्रज्ञानात कसे लागू होतात? खूप छान प्रश्न आहे. इथे स्किनर यांचं ऑपरंट कंडिशनिंग हे तत्त्व समजून घेणं महत्वाचं आहे. त्यांनी सिद्ध केलं की जेव्हा एखाद्या कृतीला योग्य प्रतिसाद किंवा सकारात्मक बक्षीस मिळतं, तेव्हा ती कृती पुन्हा होण्याची शक्यता खूप वाढते. अच्छा, म्हणजे जसं आपण गेम्स खेळताना होतं? अगदी तेच. विचार करा, जेव्हा एखादा विद्यार्थी संगणकावर गणिताचं कोड सोडवतो आणि त्याने योग्य उत्तर दिल्यावर स्क्रीनवर लगेच हिरवी टिकमार्क येते किंवा त्याला पॉइंट्स मिळतात, तेव्हा त्याला खूप भारी वाटतं. हो, त्याच्या मेंदूत एक समाधानाची भावना निर्माण होते, डोपामाइन रिलीज होतं. यामुळे त्याला पुढची कोडे सोडवण्याची प्रेरणा मिळते. हेच तर स्किनर यांचं तत्त्व आहे. भौतिकशास्त्राने आपल्याला संगणक दिला, पण तो संगणक विद्यार्थ्याला कंटाळा न येऊ देता सतत कसा गुंतवून ठेवेल हे स्किनर यांच्या विज्ञानाने शिकवले. वा, म्हणजे यंत्र आणि मानवी मेंदूचा असा हा संगम झाला तेव्हा आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा जन्म झाला. पण यातून एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न माझ्या मनात येतोय. कोणता? जर मानसशास्त्र आणि इंजिनिअरिंग मिळून अशी अचूक प्रणाली तयार करत आहेत जिथे विद्यार्थ्याला कधी बक्षीस द्यायचे हे आधीच ठरलेलं आहे, तर मग मानवी शिक्षकाची गरजच काय? म्हणजे जेव्हा वर्गात नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा शिक्षकांच्या मनात एक भीती असते ना की माझं महत्त्व कमी होईल. हो, ही भीती खूप स्वाभाविक आहे. कोणत्याही क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आलं की अशी अस्थिरता जाणवतेच. पण या भीतीचं खूप सुंदर खंडन आपल्या संदर्भात केलंय वैद्यकीय क्षेत्राच्या उदाहरणावरून. वैद्यकीय क्षेत्र ते कसं? बघा, गेल्या काही दशकात वैद्यकीय क्षेत्रात किती नवीन तंत्रज्ञान आलंय. एक्स-रे, MRI स्कॅन्स, अगदी रोबोटिक सर्जरी सुद्धा आलीय. पण ह्या नवीन यंत्रांमुळे सर्जनची गरज कमी झाली का? नाहीये. तसं पाहिलं तर अजिबात नाही. उलट त्यांची अचूकता वाढली. अगदी बरोबर. पूर्वी जे आजार शोधायला महिने लागायचे ते आता काही मिनिटात समजतात. तेच सूत्र शिक्षकांच्या बाबतीतही लागू होतं. नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षकाची भूमिका संपत नाही, तर ती एका नव्या उंचीवर जाते. म्हणजे शिक्षक आता फक्त फळ्यावर माहिती उतरवणारा राहत नाही, तर तो मार्गदर्शक बनतो. हो, तंत्रज्ञान शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या अडचणी कुठे आहेत हे अचूकपणे समजून घ्यायला मदत करतं. एखाद्याला गणित लवकर समजते पण विज्ञानात अडचण आहे हे डेटावरून लगेच समजतं. त्यामुळे शिक्षकाने घाबरण्याची गरज नाही. या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू हा मानवी शिक्षकच आहे. हे ऐकल्यावर नक्कीच शिक्षकांना एक मोठा दिलासा मिळेल. पण मग वर्गात शिकवताना ह्या सगळ्या साधनांचा नक्की वापर कसा करायचा? कोणत्या साधनाने विद्यार्थ्याला किती समजेल? म्हणजेच कोन ऑफ एक्सपिरियन्स बघावा लागेल. हा शंकू खऱ्या अर्थाने शैक्षणिक तंत्रज्ञानाचा पाया आहे. हा शंकू म्हणजे नक्की काय सांगतो हा? हा शंकू सांगतो की आपण कसं शिकतो. आपण एका शंकूची म्हणजे कोनची कल्पना करूया. हा शंकू तळाशी सर्वात रुंद आहे आणि वर जाताना निमुळता होत जातो. आणि या शंकूच्या सर्वात तळाशी का आहे? तळाशी आहेत प्रत्यक्ष अनुभव किंवा डायरेक्ट एक्सपिरियन्स, म्हणजे स्वतः प्रत्यक्ष कृती करून शिकणे. आणि हे सर्वात प्रभावी असतात. पण हे प्रत्यक्ष अनुभव एवढे प्रभावी का असतात? त्यामागे काही विज्ञान आहे का? हो ना, न्यूरोसायन्स आहे त्यामागे. जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो तेव्हा मेंदूचे अनेक भाग एकाच वेळी सक्रिय होतात. समजा विद्यार्थ्याला गुरुत्वाकर्षण शिकायचंय. जर त्याने स्वतः एखादा चेंडू उंचावरून खाली सोडला तर तो ती वस्तू बघतो म्हणजे व्हिज्युअल. बरोबर. तो ती हाताळताना वजन अनुभवतो म्हणजे टॅक्टाईल. आणि जमिनीवर पडतानाचा आवाज ऐकतो म्हणजे ऑडिटरी. यामुळे मेंदूमध्ये अनेक मार्ग एकाच वेळी तयार होतात. तो अनुभव मेंदूवर खोलवर कोरला जातो. म्हणूनच डेल यांनी प्रत्यक्ष अनुभवांना सर्वात खाली ठेवलंय. अच्छा. आणि जसजसे आपण या शंकूमध्ये वर जातो तसतसे अनुभव कमी प्रत्यक्ष होत जातात, बरोबर? हो. प्रत्यक्ष अनुभवानंतर येतात प्रतिकृती हाताळणे, मग नाटीकरण, प्रात्यक्षिके आणि शैक्षणिक सहली. त्यानंतर येतात दृक्श्राव्य साधने म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ. पण यावरून एक खूप धक्कादायक विरोधाभास निर्माण होतोय. कोणता? म्हणजे जेव्हा आपण या शंकूच्या अगदी वरच्या टोकाला पोचतो, जे सर्वात निमुळते आहे आणि डेल यांच्या मते शिकण्यासाठी सर्वात कमी प्रभावी आहे, तिथे काय आहे? तिथे आहेत केवळ शब्द.
फक्त बोलणे, वाचणे किंवा भाषण देणे. अरे बापरे. आणि आपली शेकडो वर्षांची शिक्षण पद्धती तर याच भाषण देण्यावर आधारलेली आहे ना. हाच तो सर्वात मोठा विरोधाभास आहे. डेल यांचं शंकू आपल्याला सांगतो की नुसते शब्द ऐकणे हा शिकण्याचा सर्वात कमी प्रभावी मार्ग आहे. पण असं का होतं? नुसते शब्द ऐकताना मेंदूला काय अडचण येते? कारण तिथे कॉग्निटिव्ह लोड किंवा मेंदूवर खूप ताण येतो. जेव्हा मेंदू केवळ शब्द ऐकतो तेव्हा त्याला ते शब्द डिकोड करावे लागतात, अर्थ शोधावा लागतो आणि मग तो अर्थ कल्पनेने डोळ्यांसमोर उभा करावा लागतो. यात मेंदूची खूप ऊर्जा खर्च होते आणि लक्ष विचलित होण्याची शक्यता जास्त असते. अच्छा, म्हणजे शैक्षणिक तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना त्या नुसत्या शब्दांच्या जंजाळातून खाली खेचून तळाच्या प्रत्यक्ष अनुभवांच्या जवळ नेणे. अगदी बरोबर. जर प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष अनुभवणे शक्य नसेल तर किमान व्हिडिओ किंवा सिम्युलेशन तरी वापरणे, जेणेकरून शिकण्याची प्रक्रिया अधिक सजीव होईल. आणि जेव्हा आपण हे एवढं मोठं चित्र पाहतो ना, तेव्हा लक्षात येतं की शैक्षणिक तंत्रज्ञान हे केवळ शहरातल्या महागड्या शाळांपुरतं मर्यादित नाहीये. अजिबात नाही. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्यामध्ये याचा खूप मोठा वाटा आहे. प्रौढ शिक्षण असो किंवा दूरस्थ शिक्षण, ज्याला आपण डिस्टन्स एज्युकेशन म्हणतो, या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी हे एक प्रभावी हत्यार आहे. हो, कारण एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत पोचायचं असेल तर फक्त पारंपरिक वर्गखोली चालणार नाही. तिथे रेडिओ, दूरदर्शन आणि आता इंटरनेटचा वापर करावाच लागतो. आणि तेही शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता. हे मानवी बुद्धी आणि भौतिक यंत्रांचा एक अत्यंत सुरेख समन्वय आहे. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की तंत्रज्ञान हे मानवी मनाला समजून घेण्याचा प्रवास आहे. आपण पाहिलं की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र येऊन कशी प्रणाली तयार करतात. डेलच्या शंकूतून प्रत्यक्ष अनुभवांचं महत्त्वही आपण जाणलं. आणि यंत्रे शिक्षकाची जागा घेऊ शकत नाहीत हेही स्पष्ट झालं. हो, हा प्रणाली उपागम आपल्याला एक भक्कम बैठक देतो. तंत्रज्ञान हे नेहमीच एक साधन आहे, साध्य नाही. अंतिम साध्य हे विद्यार्थ्याचा विकास हेच आहे. अगदी खरंय. आता या सर्व चर्चेनंतर एक खूप कुतूहलजनक मुद्दा माझ्या मनात आलाय, जो श्रोत्यांनाही नक्कीच विचार करायला लावेल. सांगा ना, काय आहे तो मुद्दा? आज आपण पाहिलं की तंत्रज्ञान मानवी मानसशास्त्राशी जुळवून घेतंय. पण विचार करा, जर हे सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI अशीच प्रगत होत राहिली तर भविष्यात अशी वेळ येईल का जेव्हा या तंत्रज्ञानाला विद्यार्थ्याच्या स्वतःपेक्षाही जास्त अचूकपणे माहीत असेल की त्याला एखादा विषय कसा समजणार आहे? बापरे, म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय नक्की? म्हणजे समजा एखादा विद्यार्थी स्क्रीनसमोर बसलाय, तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या हालचालींवरून, उत्तर देण्यापूर्वी त्याने घेतलेल्या पॉजवरून आणि त्याच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म भावांवरून ती AI त्याची आकलन क्षमता मोजेल आणि त्याच्या ही नकळत ती प्रणाली तो अनुभव फक्त आणि फक्त त्याच्यासाठी कस्टमाइज करेल. अरे बापरे, हे खरंच खूप खूप पुढचं आणि थक्क करणार आहे. हो ना. तंत्रज्ञान केवळ माहिती देणार नाही, तर विद्यार्थ्याचा मेंदू ज्या भाषेत सर्वात वेगाने शिकतो तीच भाषा वापरेल. आपण वर्गातल्या त्या चमकणाऱ्या स्मार्ट बोर्डपासून सुरुवात केली होती. पण खरी क्रांती तो बोर्ड नाही, तर तो बोर्ड तुमच्या मनातली शंका किती अचूकपणे दूर करतो यात दडलेली आहे. याच विचार करायला लावणाऱ्या कल्पनेवर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या वेळी.